नमस्कार मंडळी. तर 2 दिवसापासून तब्येत नाही बरी, तर माझ्या लेकाला शाळेत पाठवायचं माझं कर्तव्य आईचं पार पाडलं आणि मशीनला कपडे लावले. ते बाहेर काढून किचनमध्ये आलं. म्हटलं बरं नाही तर काय बनायचं विचार केला. बोली हलकी फुलकी कोबी बरी आहे. मस्तपैकी कोबी चिरून घेतली आणि धुवायला गेली. माझ्या शेजारने मस्त ओमानी कांद्याची पात फ्रेश आणि ताजी एकदम दिली होती. माझे केस नाही पण ती कांद्याची पात बघा केवढी मोठी आहे. फोडणीला गेली तर आई संपली होती. मग काय म्हटलं आज लसणाने पण आहे किंवा कांद्याने पण फोडणी नाही, बस कांद्याची पात टाकायची आणि टॅमॅटो टाकायचा आणि सिंपल आपल्या हळदीतली पिवळसर अशी कोबीची भाजी बनवायची. तर टाकली. मग मी फोडणीला कोबीची भाजी ढवळून परतून घेतली आणि मस्त अशी पिवळी चमचमीत भाजी आपली तयार झाली. नंतर माझ्या नवऱ्याने फोन केला. मला म्हटलं रिंकू प्लीज आज पुरी बनवशील का पिवळीवाली. मी म्हटलं हो, नवरा आहे ना, सांगितलेलं ऐकायला पण पाहिजे. त्यांची पण हौस आहे, त्यांची पण आवड आहे. पिवळीवाली म्हणजे कलरची नाही तर त्याला हळदीतली खूप आवडतं. मग त्याच आपल्या आवडीच्या माणसाने आपल्याला आवडती गोष्ट आणून दिली ना का खूप छान वाटतं. तर तसंच तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करत जा. चला